वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। नमस्कार श्रोते हो, आपण सगळेजण कार्तिक मास महात्म्य ऐकत आहोत। कार्तिक मास महात्म्य हे अतिशय सुंदर अशी व्रतकथा आहे। ज्या पद्धतीने पाण्यामध्ये गंगा श्रेष्ठ, व्रतामध्ये एकादशी व्रत श्रेष्ठ, त्याच पद्धतीने महिन्यामध्ये कार्तिक मास आणि कार्तिक मासातील व्रत सुद्धा अतिशय श्रेष्ठ आहे। हे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण आपल्या सत्यभामेला सांगत आहेत। कालपर्यंत आपण सगळ्यांनी कथा ऐकलेली होती की सत्यभामेनं भगवान गोपालकृष्णाला प्रश्न विचारलेला होता, नारायणा, मी मागच्या जन्मामध्ये असं कोणतं पुण्य केलेलं होतं की त्या पुण्याईमुळे मला त्रिलोकाचा स्वामी साक्षात भगवान आणि पती मिळाले? असं मी कोणतं मागच्या जन्मी पुण्य केलं होतं ते सांगा। आता भगवान गोपालकृष्ण सत्यभामेला तिचा मागचा जन्म सांगू लागले भाविकांना। भगवंत म्हणतात, सत्यभामे, शांत चित्तान ऐक, तुझा मी पूर्वजन्म सांगतो। कृतयुगाचे शेवटी मायापुरी नगरीमध्ये एक देवशर्मा नावाचा अतिशय विद्वान आणि ब्राह्मण देवता राहत होते। अत्री गोत्राचे होते। या देवशर्मा ब्राह्मणाला 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण अतिशय मुखवत गत होते। विशेष म्हणजे तपस्वी ब्राह्मण होते। सूर्याचे व्रत करणारे, सूर्याची आराधना करणारे, अग्निदेवतेची सुद्धा सेवा करणारे आणि अतिथींचं सेवा करणारे अतिशय देवशर्मा कुशाग्र आणि विद्वान होते। ते नित्य सूर्याची उपासना करत असत। त्यामुळे सूर्याचं ज्या पद्धतीने तेज आहे त्याच पद्धतीने ते अतिशय तेजस्वी, अंगावरची कांती ही पाहण्यासारखी होती। बरेच दिवसापासून त्यांना संतती नव्हती, पण कालांतराने देवशर्मा नावाच्या त्या ब्राह्मणाला वृद्धपणी म्हातारपणी एक गुणवती नावाची मुलगी जन्माला आलेली होती। या देवशर्मा ब्राह्मणाला मुलगा नसल्यामुळे, फक्त एकटीच मुलगी असल्यामुळे देवशर्मा ते ब्राह्मण देवता विचार करू लागले की आपली मुलगी द्यावी तरी कोणाला। त्या ब्राह्मण देवताने विचार केला की अशा एखाद्या व्यक्तीला, चांगल्या व्यक्तीला आपली मुलगी द्यावी आणि कन्यादान करावं। ते देवशर्मा ब्राह्मण देवता पाहत होते आणि आपल्याच आश्रमामध्ये त्यांचाच एक शिष्य, चंद्र नावाचा एक अतिशय विद्वान शिष्य होता। ते ब्राह्मण देवता विचार करू लागले, माझ्याच शिष्याला जर ही माझी मुलगी जर अर्पण केली तर तिचा संसार सुखाचा होईल। म्हणून या देवशर्मा नावाच्या विद्वान ब्राह्मणाने आपली मुलगी चंद्र नावाच्या शिष्याला अर्पण केली आणि ते आपल्या शिष्याला एक प्रकारे मुलासमान मानित होते। तो शिष्य सुद्धा आपल्या गुरु महाराजांना वडिलांप्रमाणे मानून त्यांची सेवा करत असे। पाहता पाहता मुलीचा संसार सुखाचा चालू झालेला होता। एक दिवस चंद्र आणि देवशर्मा ब्राह्मण हे दोघेही जण दर्भ आणण्यासाठी, समिधा आणण्यासाठी अरण्यामध्ये गेलेले होते। ते हिमालयाच्या पायथ्याशी वनामध्ये इकडे तिकडे फिरू लागले आणि समिधा गोळा करत असताना, दर्भ गोळा करत असताना तितक्यात त्या ठिकाणी एक महाभयंकर आणि क्रूर राक्षस येताना या दोघांना दिसला। त्यावेळी हे दोघेही जण अतिशय घाबरून गेले।
त्या ठिकाणावरून हे दोघे जण पळून जाणार, पण तेवढी अंगामध्ये शक्ती सुद्धा नव्हती. त्यांचं सामर्थ्य जरा कमी पडलेलं होतं. त्या राक्षसाने या दोघांना पकडलं आणि त्या दुष्ट राक्षसाने या दोघांना त्या क्षेत्रामध्ये ठार मारलं. पण त्या क्षेत्राच्या पुण्याईने आणि या दोघांच्या शुद्ध आचरणाने या दोघांना सुद्धा वैकुंठ प्राप्त झालेले होते. भाविकांनो, वैकुंठ जर प्राप्त करायचे असेल तर माणसाचं आचरण हे अतिशय शुद्ध असं आचरण असावं. आपल्यापासून कुणीही दुखवल्या जाऊ नये याची खबरदारी मात्र प्रत्येकानं घ्यावी. त्यातल्या त्यात हे दोघेही जण सूर्याचे उपासक होते, त्यामुळे मी त्या दोघांवरती प्रसन्न झालेलो होतो. ही कथा भगवान गोपालकृष्ण सत्यभामेला सांगू लागलेत बरं. भगवंत म्हणतात, जो कोणी शंकराची उपासना करेल, सूर्याची उपासना करेल, गणपतीची उपासना करेल, देवीची उपासना करेल, या देवांची जरी उपासना एखाद्या भक्तानं केली तरी सुद्धा ते सगळं आणि पुण्य, विशेष म्हणजे यांची उपासना केल्यानंतर ही सगळी उपासना माझीच उपासना केल्याचं पुण्य मिळेल. भाविकांनो, सांगण्याचं तात्पर्य असं आहे की कोणत्याही देवाची उपासना करा, पण आपली उपासना, आपली सेवा भगवंतापर्यंत, गोपालकृष्णापर्यंत, भगवान विष्णूपर्यंत पोहोचणारच आहे. ज्या पद्धतीने आकाशात पतितंतोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. तुम्ही कोणत्याही देवाची उपासना करा, आपला नमस्कार भगवान विष्णूपर्यंत पोहोचणार. ज्या पद्धतीने आकाशामधला पाण्याचा थेंब, पावसाचा थेंब आपल्या घरावरती पडतो, तेच पाणी घरावरून आपल्या नाली वाटे निघून जातं. नालीतून ओढ्याला जाऊन पाणी मिळतं, ओढ्यातून नदीला आणि नदीतून सागराला जाऊन पाणी मिळतं. त्याच पद्धतीने आपल्या घरावरचं पाणी जसं समुद्राला जाऊन मिळतं, त्याच पद्धतीने सांगण्याचं तात्पर्य कोणत्याही देवाची उपासना करा, आपली उपासना भगवान विष्णूपर्यंत पोहोचणारच. भगवंतांनी वेगवेगळे रूप घेतलेले आहेत. कोणत्याही देवाची उपासना करा. उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती जर असेल तर त्या व्यक्तीला कोणी मामा म्हणेल, कोणी काका म्हणेल, कोणी मुलगा म्हणून आवाज देईल, कोणी पुतण्या म्हणून आवाज देईल, कोणी नातू म्हणून आवाज देईल. व्यक्ती एकच आहे, फक्त निरनिराळ्या पद्धतीने हाक मारण्याची ही पद्धत आहे. फक्त नाते बदललेले आहेत. त्याच पद्धतीने भगवंत एकच आहेत. भगवंतांनी फक्त आपले हे वेगवेगळे रूप घेतलेले आहेत. म्हणून कोणत्याही देवाची उपासना करा, ती भगवान विष्णूपर्यंत पोहोचणारच आहे. आणि याच कार्तिक मासामध्ये भगवान विष्णूच्या पूजनाचं आणि आराधनाचं, तपश्चर्येचं जास्त महात्म्य सांगितलेलं आहे. मी प्रसन्न झालो त्या दोघांवरती. या दोघांना वैकुंठ प्राप्त झालं आणि वैकुंठ प्राप्त झाल्यामुळे त्यांना सगळं काही सुख या वैकुंठामध्ये मिळू लागलं. पण इकडे ही बातमी गुणवतीला समजल्यानंतर ही गुणवती अत्यंत दुःखी झाली. माझ्या नवऱ्याला, माझ्या वडिलांना एका राक्षसाने मारलं. खूप दीन स्वरामध्ये ती गुणवती रडू लागली. बाबा, मला सोडून गेलात तुम्ही, माझा सांभाळ कोण करेल आता? मी एकाकी पडलेले आहे, कोणाकडे पाहून जगू मी बाबा? आपल्या वडिलांना आवाज देत ही गुणवती खूप रडू लागली. आपल्या नवऱ्याला आवाज देत सुद्धा रडू लागली. पतिराज, तुम्ही इहलोकाची यात्रा संपवून गेलात, मी कोणाकडे पाहून जगू आता? माझा सांभाळ कोण करेल? माझं भाग्य हे अतिशय फुटकं असं भाग्य.
अशा पद्धतीने ती रडू लागली. देवाला दोष देऊ लागली. ब्रह्मदेवाने माझं सगळं काही विनाश केलेला आहे. अशा पद्धतीने ती रडत असतानाच अतिशय शोक करत होती. चुकलेल्या हरणीसारखी कुठेही जळू लागली. पण थोडीशी धीर धरून तिने विचार केला, आलेलं संकट, त्या संकटावरती मात करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आपल्या घरामधल्या सगळ्या वस्तू तिनं विकून आणि गेलेल्या या दोघांना गतीला लावलं. त्यांच्या नावाने पिंडदान विधी परिपूर्ण केला. गुणवती विचार करू लागली, माझा नवरा तर काही राहिलेला नाही. माझे वडील सुद्धा मला सोडून गेलेले आहेत. कोणाकडे पाहून जगावं? तर या गुणवतीनं ठरवलं, फक्त भगवान विष्णूकडे पाहत आपली दिनक्रम परिपूर्ण करायचा आता. म्हणून या गुणवतीनं एकादशी व्रत, आणि नेमका कार्तिक मास आलेला होता. या कार्तिक मासामध्ये हे दोन व्रत, एकादशी व्रत आणि कार्तिक मासातलं व्रत, हे दोन व्रते तिने परिपूर्ण केले. मरेपर्यंत तिने एकादशी व्रत आणि कार्तिक मासात जे व्रत असतात ते व्रत करायला सुरुवात केलेली होती. भाविकांनो, विशेष म्हणजे एकादशी व्रत हे अतिशय महत्त्वाचं आहे. दर 15 दिवसाला येणारी एकादशी प्रत्येक माणसानं केलीच पाहिजे. संत तुकाराम महाराज आपल्या गाथ्यामध्ये म्हणतात, एकादशी व्रत सोमवार न करीती, कोण त्यांची गत होईल नेणो. संत तुकाराम महाराज एकादशी व्रताबद्दल अतिशय आपल्या गाथ्यामध्ये वर्णन करतात. जरी आपल्या हातून काही झालं नाही तरी एकादशी व्रत प्रत्येक माणसाने करावं भाविकांनो. म्हणून ही गुणवती एकादशी व्रत करत असे. नेमका कार्तिक महिना आलेला होता. कार्तिक महिन्यामध्ये ज्या पद्धतीने शास्त्रामध्ये दिलेलं आहे त्या पद्धतीने ती आणि व्रत वैकल्य करू लागली. या दोन व्रताचं महात्म्य सांगितलेलं आहे. पद्मपुराणा अंतर्गत आलेली ही कथा आपण ऐकत आहोत. पद्मपुराणामध्ये दिलेलं आहे, जो कोणी व्यक्ती हे दोन व्रत करतील ते भक्त मला अतिशय प्रिय राहतील, हे भगवान गोपालकृष्ण सत्यभामेला सांगतात. आपली इच्छा जर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर हे दोन व्रत करा, एकादशी व्रत आणि कार्तिक महिन्यामधले व्रत. तुम्हाला मुक्ती हवी असेल भाविकांनो तर हे दोन व्रत अवश्य करा. तुम्हाला स्वतःचं पुण्य वाढवायचं असेल तर हे दोन व्रत अवश्य करा. पुत्रप्राप्तीसाठी देखील हे दोन व्रत अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि संपत्ती हवी असेल तर हे दोन व्रत अवश्य करा. कार्तिक मासी तुळ राशीस सूर्य असताना जे प्रातस्नान करतात ते कितीही महापातकी असू देत तरीसुद्धा त्यांना मुक्तताही मिळतच असते. प्रातस्नान, जागरण, दिवे लावणे, तुळशीची निगा राखणे, तुळशीची सेवा करणे, तुळशीबाग राखणे ही कृत्ये कार्तिक मासी जे भक्त करतात ते साक्षात विष्णुरूपच होत असतात. जो कोणी भक्त भगवान विष्णूच्या देवालयासमोर किंवा पंढरीनाथाच्या देवालयासमोर सडा सारवण करेल, रांगोळ्या काढेल कार्तिक महिन्यामध्ये आणि भगवान विष्णूची पूजा करतील ते मनुष्य जीवनमुक्त होत असतात. याप्रमाणे जो 3च दिवस कार्तिक महिन्यात हे व्रत करील ते देवांना सुद्धा वंद्य होतात. मग जन्मभर व्रत करणारे किती पुण्यवान असतील याचा विचार करा बरं मंडळी. याप्रमाणे त्या गुणवतीने दरवर्षी उत्तम रीतीने व्रत करावे. भगवान विष्णूची भक्तियुक्त अंतःकरणाने तिने सेवा करावी. आणि एक दिवस प्रकार असा झाला, त्या गुणवतीला
ज्वरा नावाच्या रोगाने आणि ती अतिशय पीडित झाली आणि अतिशय कृश्य झाली भाविकांना. असं असतानाही हळूहळू ती कार्तिक महिन्यामध्ये गंगेच्या स्नानास गेली. गंगेच्या जलात शिरली. थंडीमुळे थरथर कापू लागली, विव्हळू लागली. त्याच वेळेस तिने आकाशाकडे पाहिले. आकाशातून एक सुंदर विमान येताना तिला दिसले. ते विमान शंख, चक्र, गदा, पद्म धारण करणाऱ्या विष्णुरूपी दूतांनी युक्त होते व त्या विमानाचा ध्वज गरुडांकित होता. त्या विष्णुदूतांनी तिला विमानात बसविले आणि वैकुंठामध्ये नेले. कार्तिक व्रताच्या पुण्याने विशेष म्हणजे तिच्या अंगावरती, गुणवतीच्या अंगावरती एक प्रकारचं वेगळंच तेज दिसू लागलं. आणि ज्या वेळेला तिला वैकुंठ प्राप्त झालेलं होतं, भगवान गोपालकृष्ण सत्यभामेला ही कथा सांगतात. अनेक देवतांच्या आवाहनामुळे ज्या वेळेला या जमिनीवरती अनेक दैत्य उन्मत्त झालेले होते, देवांनी आवाहन केलेलं होतं. सगळ्या 33 कोटी देवांनी माझं आवाहन केलेलं होतं, तुम्हाला अवतार कार्य करावं लागेल. देवांच्या प्रार्थनेमुळेच मला यादव कुळामध्ये यावं लागलं आणि मी इथे श्रीकृष्ण या नावाने जन्माला आलेलो होतो सत्यभामे. हे भगवंत सांगतात सत्यभामेला. देवशर्मा नावक तो मागच्या जन्मीचा तुझा पिता या जन्मात सत्राजित नावाने जन्माला आलेला आहे. तो चंद्र नावाचा मागच्या जन्मातला तुझा पती, मागच्या जन्मातला तो या जन्मात अक्रूर या नावाने जन्माला आलेला आहे. आणि ती गुणवती मुलगी ती दुसरी तिसरी कोणीही नसून सत्यभामे ती साक्षात तूच आहेस. मागच्या जन्मी कार्तिक व्रताच्या पुण्याईने तू मला या ठिकाणी प्रिय झालेली आहेस. विष्णूच्या देवळात तू पूर्वी मागच्या जन्मात तुळशीची बाग केली होती. त्या पुण्याईने तुझ्या या जन्मात तुझ्या अंगणामध्ये कल्पवृक्ष आहे. कार्तिक मासी तू दीपदान दिले होतेस. त्या पुण्याने तुझ्या घरात मंगलदायक लक्ष्मी स्थिर राहिली आहे सत्यभामे. तू आपण केलेले व्रताधिक सर्व पती स्वरूपी विष्णूला अर्पण केले होतेस. मागच्या जन्मी जे काही पुण्य केले होते ना, ते माझ्या आणि चरणावरती अर्पण केलेले होते आणि साक्षात पती मानून सगळं पुण्य मला देऊन टाकलेलं होतं. म्हणून या जन्मात तू माझी धर्मपत्नी झालेली आहेस. तू पूर्वी मरेपर्यंत कार्तिक व्रत केलेस. त्या पुण्याने तुझा आणि माझा कधीही वियोग होणार नाही. याप्रमाणे कार्तिक मासी जे व्रत करतात ते माझे सन्निध येऊन मला ते भक्त अतिशय प्रिय होत असतात. हे भगवंताने सत्यभामेला सांगितलेला तिचा पूर्वजन्म आपण सगळ्यांनी ऐकला. आता सत्यभामेनं भगवान गोपालकृष्णाला प्रश्न विचारला. नारायणा, मागचा जन्म तुम्ही मला सांगितलात, मी धन्य झाले नारायणा. पण माझ्या मनामध्ये एक शंका आहे, त्याचं उत्तर देताल? भगवंत म्हणतात विचार ना. आणि तिने भगवंताला प्रश्न विचारला. महिन्यामध्ये कार्तिक महिना श्रेष्ठ का आहे? तिथीमध्ये एकादशीच का श्रेष्ठ आहे? आणि कार्तिक महिनाच तुम्हाला अतिशय प्रिय का आहे? त्याचं कारण सांगा. तर भगवंत या सगळ्या व्रताबद्दल, या प्रश्नाबद्दल पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला वर्णन करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर मंडळी, बाकीच्या सगळ्या कथा आपण पुढच्या अध्यायामध्ये ऐकू. धन्यवाद.